नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इतिहास या विषयातील अतिसंभाव्य प्रश्नांचा संच पाहणार आहोत. सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हा व्हिडिओ उपयुक्त असणार आहे. तुम्ही व्हिडिओ जो आहे तो स्टार्ट टू एंड पर्यंत जरूर पहा. सो आपला पहिला प्रश्न आहे की भारतातून पहिल्या गोलमेज परिषदेला कोणती संघटना उपस्थित होती? सो उत्तर आहे पहिल्या गोलमेज परिषदेला जे आहे भारताकडून हिंदू महासभा उपस्थित होती. राजा राममोहन राय यांनी कोणत्या कुप्रथेविरुद्ध आंदोलन केलं? सो राजा राममोहन राय यांनी सत्यप्रथेविरुद्ध जे आहे आंदोलन केलेलं आहे. कोणाच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र सविनय कायदेभंगाची समिती पुणे येथे स्थापन झाली होती? सो शंकरराव देव यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र सविनय कायदेभंगाची समिती पुणे या ठिकाणी जे आहे स्थापन करण्यात आली. महात्मा गांधीजींचं आवडतं गाणं कोणतं होतं? सो उत्तर आहे वैष्णव जनतो. ICS त्यालाच मराठीमध्ये भारतीय नागरी सेवा असंही म्हटलं जातं. ICS मध्ये निवड झालेले पहिले भारतीय व्यक्ती कोण होते? सो उत्तर आहे सत्येंद्रनाथ टागोर. सत्येंद्रनाथ टागोर यांची जे आहे जून 1863 मध्ये जे आहे ते ICS मध्ये निवड झालेले पहिले भारतीय व्यक्ती ठरलेले आहेत. पिट्स इंडिया ऍक्ट अंतर्गत कोणाची स्थापना करण्यात आली? सो पिट्स इंडिया ऍक्ट अंतर्गत बोर्ड ऑफ कंट्रोलची स्थापना करण्यात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्य समाजाला गोलमेज परिषदेतील निवेदनामध्ये काय संबोधावे असं म्हटलं होतं? सो उत्तर आहे प्रोटेस्टंट हिंदू. या नावाने जे आहे अस्पृश्य समाजाला संबोधलं जावं असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गोलमेज परिषदेतील निवेदनात म्हटलं होतं. आर्य मूळचे भारतात कोठून आले होते? सो उत्तर आहे मध्य आशियातून. सविनय कायदेभंग चळवळीला कोणत्या कराराने स्थगिती देण्यात आली? सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू होती त्याला गांधी आयर्विन कराराने स्थगिती देण्यात आली. गुलामगिरी हे प्रसिद्ध पुस्तक कोणी लिहिलं? सो गुलामगिरी नावाचं प्रसिद्ध पुस्तक लिहिलेलं आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी. भारतातील आर्थिक राष्ट्रवादीचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं? सो उत्तर आहे RC दत्त यांना. भारतीय बिस्मार्क म्हणून कोणाला ओळखलं जातं? सो उत्तर आहे सरदार वल्लभभाई पटेल यांना. कलकत्ता येथे इंग्रजांनी बांधलेल्या किल्ल्याचे नाव काय आहे? सो कोलकाता येथे इंग्रजांनी फोर्ट विल्यम्स नावाचा किल्ला बांधलेला आहे. 1901 मध्ये शांतिनिकेतनची स्थापना कोणी केली? सो रवींद्रनाथ टागोर यांनी 1901 मध्ये शांतिनिकेतनची स्थापना केलेली आहे. चार्ल्स द्वितीयने कोणत्या वर्षी मुंबई ही ईस्ट इंडिया कंपनीकडे हस्तांतरित केली? सो उत्तर आहे 1668 मध्ये चार्ल्स द्वितीयने जे आहे मुंबई ईस्ट इंडिया कंपनीकडे हस्तांतरित केली. होम रूल चळवळीचा प्रसार कोणत्या वृत्ताच्या माध्यमातून झाला? तो 2 वृत्तपत्रे होती, न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ. या 2 वृत्तपत्रांनी जे आहे होम रूल चळवळीचा प्रसार केलेला आहे. आणि होम रूल चळवळ सुरू कोणी केलेली आहे तर महात्मा गांधी यांनी, माफ करा, लोकमान्य टिळक यांनी बेळगाव या ठिकाणी आणि आपल्या ॲनी बेझंट यांनी जे आहे मद्रास प्रांतामध्ये जे आहे हे होम रूल चळवळीची जी आहे सुरुवात केली. आणि हे न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ हे 2 वृत्तपत्र जे आहेत हे ॲनी बेझंट यांचीच आहेत. सो यांच्या माध्यमातून त्यांनी जे आहे होम रूल चळवळीचा प्रसार केला. बंगालमधील कोणत्या ठिकाणी ईस्ट इंडिया कंपनीला 1651 मध्ये मुघलांनी व्यापार आणि कारखाना बांधण्याची परवानगी दिली होती? सो या प्रश्नाचं उत्तर आहे कासिम बाजार या ठिकाणी. चोल वंशाची राजधानी कोणती होती? सो उत्तर आहे तंजावर. स्वराज्य पक्षाचे महाराष्ट्रातील सभासद कोण होते? सो महाराष्ट्रातील स्वराज्य पक्षाचे सभासद होते न.ची. केळकर, शांताराम दाभोळकर, पुरुषोत्तम दास त्रिकमदास, भुलाभाई देसाई आणि जाफरबाई लालजी. इंडिया विन्स फ्रीडम हा ग्रंथ कोणी लिहिला? सो इंडिया विन्स फ्रीडम हा ग्रंथ मौलाना आझाद यांनी लिहिलेला आहे. कोणते व्हाईसरॉय ओवेन मेरेडिथ या नावाने कविता लिहित असत? सो उत्तर आहे लॉर्ड लिटन. लॉर्ड लिटन जे आहे ओवेन मेरेडिथ नावाने कविता लिहित. महात्मा गांधी यांचा अर्धनग्न फकीर असा उल्लेख कोणी केला? सो उत्तर आहे विन्स्टन चर्चिल यांनी. कोणत्या युरोपियन लोकांनी प्रथम भारतात त्यांच्या व्यापाराचा प्रसार आणि प्रभाव पाडला? सो उत्तर आहे पोर्तुगीजांनी सर्वप्रथम जे आहे भारतामध्ये त्यांच्या व्यापाराचा प्रसार आणि प्रभाव पाडला. जुनागड संस्थानांचं विलिनीकरण कधी झालं? सो उत्तर आहे 20 फेब्रुवारी 1948 रोजी.
केप ऑफ गुड होप मार्गे भारताकडे जाणारा सागरी मार्ग कोणी शोधला? उत्तर आहे वास्को द गामा यांनी. भारतातील पोर्तुगीज सत्तेचा खरा पाया रचणारा पोर्तुगीज गव्हर्नर कोण होता? त्याचं नाव आहे अल्बुक्र्क, ज्याने जे आहे भारतामध्ये पोर्तुगीज सत्तेचा खरा पाया रचला. नील बागायतदार विरुद्ध होणाऱ्या अन्यायाची स्थिती दाखवणार नीलदर्पण हे नाटक कोणी सादर केले? तर हे नाटक सादर केलेलं आहे दीनबंधू मित्र यांनी. आणि या दीनबंधू मित्र यांनी जे हे जे नाटक नीलदर्पण सादर केलं, याच्यामध्ये जे नील बागायतदार होते त्यांच्यावर जे अन्याय होत होता त्याच्याबद्दल जे आहे ती स्थिती जी आहे या नाटकाद्वारे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मौर्य समाजाचे संस्थापक कोण होते? मौर्य समाजाचे संस्थापक होते चंद्रगुप्त मौर्य. थॉमस मुनरोने कोणत्या प्रेसिडेन्सीमध्ये रयतवारी पद्धत सुरू केली? सर्वप्रथम लक्षात ठेवायचे आहे की ही जी रयतवारी पद्धत आहे ही थॉमस मुनरोने सुरू केली. आणि ही कुठे सुरू केलेली आहे? तर ही मद्रास प्रांतामध्ये सुरू केलेली आहे. रामायण आणि महाभारत कोणाच्या काळात रचले गेले? आर्य काळामध्ये जे आहे रामायण आणि महाभारत रचले गेले. कोणत्या चार्टर कायद्याने ईस्ट इंडिया कंपनीची चीन सोबतची व्यापारी मक्तेदारी संपवली? चार्टर ऍक्ट 1833, त्यालाच मराठीमध्ये सनद कायदा असं म्हटलं जातं. या 1833च्या सनद कायद्याद्वारे जे आहे ईस्ट इंडिया कंपनीची चीन सोबतची व्यापारी मक्तेदारी संपली. भारतामध्ये बटाट्याचे पीक कोणी सुरू केले? उत्तर आहे पोर्तुगीजांनी. भारत स्त्री महामंडळ या भारतातील पहिल्या महिला संघटनेचे संस्थापक कोण होते? उत्तर आहे सरला देवी चौधरी. काश्मीर संस्थानचं विलिनीकरण कधी झालं? तर काश्मीर संस्थानाचं विलिनीकरण झालेलं आहे 26 ऑक्टोबर 1947 रोजी. जगातील सर्वात प्राचीन वाड्मय म्हणून कोणते वाड्मय ओळखलं जातं? जगातील सर्वात प्राचीन वाड्मय म्हणून वैदिक वाड्मय ओळखलं जातं. स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य कोण होते? उत्तर आहे चित्तरंजन दास. चंद्रगुप्तानंतर मौर्य समाजातील दुसरा पराक्रमी राजा कोण होता? उत्तर आहे सम्राट अशोक. पहिल्या गोलमेज परिषदेला हिंदू लिबरल म्हणून कोण गेलं होतं? पहिल्या गोलमेज परिषदेला हिंदू लिबरल म्हणून बॅरिस्टर जयकर जे आहे हे गेले होते किंवा ते उपस्थित होते पहिल्या गोलमेज परिषदेला. आर्यांनी निर्माण केलेली पहिली ग्रंथ रचना म्हणजे टिंबटिंब होय. उत्तर आहे वेद. वेद जे आहेत हे आर्यांनी निर्माण केलेली पहिली ग्रंथ रचना आहेत. लाहोर कट खटला कोणाविरुद्ध नोंदवला गेला? उत्तर आहे लाहोर कट खटला जो आहे हा भगतसिंग यांच्या विरुद्ध नोंदवला गेला होता. 17 सप्टेंबर 1848 रोजी कोणत्या संस्थानाचं विलिनीकरण झालं? उत्तर आहे हैदराबाद संस्थानाचं विलिनीकरण 17 सप्टेंबर 1848 रोजी झालेलं आहे. भारतीय परिषद कायदा 1909 चे दुसरं नाव काय आहे? उत्तर आहे मॉर्ले मिंटो सुधारणा कायदा 1909. हे जे आहे भारतीय परिषद कायद्याचं दुसरं नाव आहे. भारताचा नेपोलियन म्हणून कोणत्या भारतीय शासकाला ओळखलं जातं? उत्तर आहे समुद्रगुप्त याला भारताचा नेपोलियन म्हणून देखील ओळखलं जातं. फोर्ट विल्यमचे पहिले गव्हर्नर कोण होते? त्याचं उत्तर आहे चार्ल्स आयर. चार्ल्स आयर कोलकाता येथे जे आहे इंग्रजांनी बांधलेला आहे फोर्ट विल्यम आणि त्याचे पहिले गव्हर्नर होते चार्ल्स आयर. अलाहाबाद करारानुसार ईस्ट इंडिया कंपनीने कोणाचे दिवाणी अधिकार मिळवले? अलाहाबादचा करार झाला होता आणि त्यानुसार ईस्ट इंडिया कंपनीने जे आहे बंगाल, बिहार आणि ओरिसा यांचे जे आहे दिवाणी अधिकार मिळवले. भारताचा शेवटचा मुघल सम्राट कोण होता? उत्तर आहे बहादूर शाह दुसरा किंवा त्याला बहादूर शाह जफर असं म्हटलं जातं. 1857चा जो उठाव झाला होता त्याच्यामध्ये दिल्लीचं जे नेतृत्व होतं हे याच बहादूर शाह जफर यांनी केलं होतं आणि ते भारताचे शेवटचे मुघल सम्राट होते. भारतातील मुघल साम्राज्याची सुरुवात कोणत्या लढाईने झाली? 1526 साली पानिपतची लढाई झाली आणि या लढाईने जे आहे भारतातील मुघल साम्राज्याची सुरुवात झाली. रामायण आणि महाभारत कोणाच्या काळात रचलं गेलं? उत्तर आहे आर्य काळामध्ये. प्रश्न आहे रायबरेली येथे स्थापन केलेल्या वहाबी चळवळीचा संस्थापक कोण होता? उत्तर आहे सय्यद अहमद. पानिपतची दुसरी लढाई कोणामध्ये झाली होती?
तर उत्तर आहे वैगम खान आणि हेमू या दोघांदरम्यान जे आहे पानिपतची दुसरी लढाई झाली. 1503 साली कोणी भारतामध्ये पहिला युरोपियन किल्ला बांधला? उत्तर आहे पोर्तुगीजांनी जे आहे भारतात पहिला युरोपियन किल्ला 1503 साली बांधला. इंग्रजांनी वॉन्डिवॉसच्या लढाईत कोणाचा पराभव केला? इंग्रजांनी फ्रेंचाचा पराभव केला वॉन्डिवॉसच्या लढाईमध्ये. भगवद्गीतेचे इंग्रजीमध्ये भाषांतर करणारे पहिले युरोपियन कोण होते? उत्तर आहे चार्ल्स विल्किन्स. चार्ल्स विल्किन्स यांनी जे आहे भगवद्गीतेचे इंग्रजीमध्ये भाषांतर केले आणि असं करणारे ते पहिले युरोपियन ठरले. बिहारमधील 1857च्या उठावाचं नेतृत्व कोणी केलं? उत्तर आहे कुंवर सिंह यांनी. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या लखनौ अधिवेशनामध्ये 1936 मध्ये अखिल भारतीय किसान सभेची स्थापना कोणी केली? उत्तर आहे सहजानंद सरस्वती यांनी अखिल भारतीय किसान सभेची स्थापना 1936 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या लखनौच्या अधिवेशनामध्ये स्थापन केलेली आहे. राजा राममोहन रॉय यांचा मृत्यू कोठे झाला? राजा राममोहन रॉय यांचा मृत्यू जो आहे इंग्लंड येथे झालेला आहे. इंग्लंड येथील ब्रिस्टॉल या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला. पहिले अँग्लो अफगाण युद्ध कोणत्या काळात झाले? 1839 ते 1842 या दरम्यान जे आहे पहिलं अँग्लो अफगाण युद्ध झालेलं आहे. फ्रेंचांनी त्यांचा दुसरा कारखाना टिंबटिंब येथे स्थापन केला. उत्तर आहे फ्रेंचांनी त्यांचा जो दुसरा कारखाना आहे तो मछलीपट्टणम येथे स्थापन केला. गांधीजींचं आवडतं गाणं वैष्णव जनतो हे याची रचना जी आहे ही कोणी केलेली आहे? गांधीजींचं जे आवडतं गाणं आहे वैष्णव जनतो याची रचना केलेली आहे नरसिंह मेहता यांनी. कोणत्या ठिकाणी पोर्तुगीजांचं भारतातील मुख्यालय होतं? उत्तर आहे गोवा या ठिकाणी पोर्तुगीजांनी जे आहे त्यांचं मुख्यालय उभारलं होतं. अशा प्रकारे जो आहे आपला आजचा व्हिडिओकडे संपलेला आहे. आमचा कॉन्टेंट आवडला असल्यास प्लीज आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.